Okay, we'll start in few. Okay. Yesterday we have seen few points regarding okay and how the journey of AI started and how it came this far. Okay. Now why there is the trend regarding AI. Okay. So for today we are going to see its libraries, what tools we are going to need, and what libraries we are going to utilize. Okay. Okay. So the first library that we are going to use is NumPy. Yes, it's known as NumPy. NumPy, it is a practically numerical Python. That is numerical Python. Okay. It is similar to our list. Okay. Just the structure of the data while storing is quite different. Okay. The computational power that NumPy is having is very much higher than your list. Okay. Generally, NumPy is used for numerical based calculations. Now, in practically in our normal list, what we used to do, we can store numbers like 1, 2, 3, 4, 5, like this. Okay, so this is our normal list. And in list, generally we prefer to put additional data. Additional data means you can add strings. Okay, you are going to add Boolean data like your true, false. Okay, so generally we prefer to use list in this manner that we can store multiple types of data in it. Okay, आता जनरली NumPy मध्ये what we prefer, NumPy मध्ये आपण काय करतो जनरली we use numbers only. Okay, we use numbers only to improve the speed of the array. Okay, आता प्रॅक्टिकली लिस्ट काय आहे, एक प्रकारचा अरेच आहे. ओके, लिस्ट इज an array. Okay, actually तुमची जी लिस्ट आहे प्रॅक्टिकली, ओके,
The list in Python, especially in Python, list काय? डायनॅमिक रिसायझिंग अरे. ओके, तुमचा लिस्ट काय आहे पायथन मध्ये? एक डायनॅमिक रिसायझिंग अरे. डायनॅमिक म्हणजे काय? की कोणत्याही टाईपचा डेटा तो घेणार, त्याला त्याच्या अकॉर्डिंग डेटा टाईप अलोकेट करणार, मेमरी अलोकेट करणार. रिसायझिंग म्हणजे काय? प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर ॲरे मध्ये मी डेटा ऍड किंवा रिमूव्ह नाही करू शकत. का? कारण की त्यांची व्हॅल्यू, जी मेमरी लिमिट आहे ती फिक्स असते. डायनामिक रिसायझिंग ॲरे म्हणजे काय? की जर तुमच्या लिस्ट मध्ये जेवढी स्पेस आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही डेटा टाकायचा ट्राय करताय, तर काय होणार आहे? तो ॲरे रिसाईज होऊन मोठा होणार, किंवा तुम्ही काही रिमूव्ह करता तो ॲरे रिसाईज होऊन छोटा होणार. दॅट इज युअर डायनॅमिक रिसायझिंग ॲरे. आता NumPy काय आहे? एक सिंपल पायथन लायब्ररी. ओके, इट इज न्यूमेरिकल पायथन लायब्ररी. ओके, ह्याच्यामध्ये काय करतो आपण? जनरली न्यूमेरिकलचं स्टोअर करतो, पण याचा मेन बेनिफिट काय आहे? की हे कशा कशामध्ये वर्क करतं? इट वर्क्स इन लिनियर अल्जेब्रा. ओके, तुमच्या अल्जेब्रिक इक्वेशन्स असतात ना मॅथमॅटिक्स मध्ये ते, मग फ्युरियर ट्रान्सफॉर्म्स. येस, आफ्टर दॅट तुमचे जे पण मेट्रिक्स, वेक्टर्स. ओके, हे जेवढ्या पण मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे याच्यासाठी आपण जनरली NumPy प्रेफर करतो. जनरली डेटा आपल्याला काय करायचं आता? आपल्या मशीन लर्निंग किंवा AML चा मेन पर्पज काय आहे? की खूप अमाऊंट मध्ये जो तुमचा डेटा आहे अवेलेबल, ओके, आपल्याकडे जो पण डेटा असणार आहे, दॅट विल बी ह्यूज अमाऊंट. ह्यूज अमाऊंट म्हणजे काय? की आपल्याकडे जो डेटा आहे तो काय असू शकतो? थाउजंड्स मध्ये असू शकतो, लॅक्स मध्ये असू शकतो, मिलियन्स मध्ये असू शकतो. ओके, मग त्या केसमध्ये काय झालं पाहिजे? आपला जो पण डेटा आहे तो प्रॉपर सॉर्ट करता आला पाहिजे. तर सॉर्ट करायचे जे पॅरामीटर्स असतील दर प्रोजेक्टच्या अकॉर्डिंग डिफरंट असतील. म्हणजे काही प्रोजेक्टमध्ये काय असणार आहे की तुमच्याकडे क्लायंटचा डेटा असेल. ओके, तर त्या क्लायंट कोणत्या एरियामध्ये कोणत्या गोष्टीचे क्लायंट जास्त आहेत, कोणत्या रिजनमध्ये कोणती गोष्ट जास्त युटिलाइज होते. ओके, या टाईपचा बराच डेटा आपण काय करणार आहे? सॉर्टिंग करणार आहे. ओके, सो द NumPy का बरं यूज करायचं? स्पेशली आपल्याकडे जर लिस्ट आहे. ओके, सो NumPy का बरं यूज करायचं? तर जे NumPy आहे ते खूप जास्त फास्टर आहे. NumPy इज वे मच फास्टर दॅन युअर लिस्ट. ओके, आपण फ्युचरच्या लेक्चर्स मध्ये ऍक्च्युअल त्याची स्पीड बघणार आहे. आता किती फास्ट आहे NumPy? सो इट इज 50 टाइम्स फास्टर दॅन लिस्ट. ओके, त्याचं इंटरनल स्ट्रक्चरच तसं बनवलेलं आहे की इट इज 50 टाइम्स फास्टर दॅन युअर इंटरनल लिस्ट. ओके, मग आता ते फास्टर का बरं आहे? कारण की ती डिझाईनच तशी केली आहे की त्याचं जे स्पेसिफिक यूज आहे इट शुड बी used फॉर नंबर्स. ओके, येस, इट इज used फॉर नंबर्स. त्याच्यानंतर तुमचे NumPy काय करतात प्रॅक्टिकली? लिस्टमध्ये काय असतं की जी पण डेटा स्टोरेज आहे, डेटा स्टोरेज म्हणजे काय? सपोज मेमरी लोकेशन्स आहेत. ओके, लोकेशन M1, लोकेशन M1, M2 असे लोकेशन्स आहेत. ओके, येस. वी आर हॅव्हिंग M1, M2 अशा मेमरी लोकेशन आहेत. ओके, इथे मी काय स्टोअर केला? 1. इथे काय स्टोअर केला? 4. त्यानंतर सेम मी खाली काय केलं? M3 मेमरी लोकेशन आहे.
इथे मी 5 स्टोअर केला. आता ह्या ज्या मेमरी लोकेशन आहे लिस्टमध्ये आहे ना, ह्या लोकेशन थोड्याशा रॅन्डम असतात. रॅन्डम म्हणजे काय? आता लिस्टमध्ये काय होणार की तुमचं पहिलं जे मेमरी लोकेशन आहे, येस, सपोज M1 आहे, हे कुठं असेल? सपोज 0x12 या लोकेशनला राहील. ओके. दुसरं जे मेमरी लोकेशन आहे ते काय असेल? डायरेक्टली 0x45 अशा रॅन्डम लोकेशन्सवर जो डेटा आहे इन युअर सिंपल पायथन लिस्ट तो स्टोअर होणार. ओके. येस. हे कशाचं आहे? तुमच्या पायथन लिस्टमध्ये या टाईपने रॅन्डम. ओके. नॉन कंटिजियस, नॉन कंटिजियस किंवा तुम्ही कंटिजियस म्हणजे काय? एकानंतर एक. मी हीच कंडिशन चेक केली विथ टोटली कंटिन्युअस, म्हणजे इथे 12 नंबर असेल, तिकडे असेल 13. ओके. इट विल इन्स्टंटली आणि 14 असे कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स मध्ये तुमचा डेटा स्टोअर असतो इन युअर. की जो कम्प्युटेशनल पार्ट आहे तो फास्ट होतो. अदर दॅन दॅट याचा जो पार्शियल पार्ट आहे, काय याचा जो पार्शियल पार्ट आहे, कोड आहे, तो कशामध्ये लिहिलेला आहे? पार्शियली रिटर्न इन सी अँड C++. आता सी आणि C++ ह्या खूप फास्ट लँग्वेजेस आहेत. ओके. भले त्यांच्यात फंक्शनॅलिटी बाकी प्रिव्हिलेजेस कमी असतील, पण त्यांची जी एक्झिक्युशन स्पीड आहे ती खूप फास्टर आहे. मग नंपायचा जो मोस्ट ऑफ द पार्ट आहे, बराच पार्ट कशामध्ये लिहिले? इन द फॉर्म ऑफ युअर C लँग्वेज. आता युटिलाइज कसं करायची नंपाय लायब्ररी? ओके. सो लेट मी डिलीट दिस. आता इथे युटिलायझेशनच्या वेळेस काय करायचं आपल्याला? टर्मिनलमध्ये इथे पहिले तर आपल्याला ही लायब्ररी इन्स्टॉल करावी लागेल. ओके. सो इथे कमांड आहे pip install numpy. येस. काय इथे कमांड? pip install numpy. येस. आता इन्स्टॉल झाल्यानंतर मी इथे काय करेल? pip लिस्ट टाकू शकतो इथे मी. येस. pip लिस्टने काय होतं? आपल्याला दिसतं की आपण कोणकोणत्या लायब्ररीज इन्स्टॉल केलेल्या आहेत. pip लिस्टने काय शो होतं? की आपण कोणकोणत्या लायब्ररीज इन्स्टॉल केलेल्या आहेत. ठीक आहे. सो बघा इथे आता नमपाय कुठेतरी आपल्याला शो झाली पाहिजे. ही आहे नमपाय लायब्ररी. ठीक आहे. त्याच्यानंतर मला सपोज बघायचंय नमपायचं व्हर्जन किंवा माझ्या कोडमध्ये प्रॉपर नमपाय चालणार आहे की नाही. मला सपोज तेवढाच पार्ट चेक करायचंय. मग त्याच्यामध्ये मी काय करेल? फर्स्ट आय हॅव टू इम्पोर्ट द नमपाय. काय करावं लागेल? आय हॅव टू इम्पोर्ट द नमपाय. मग काय लिहायचं इथे? इम्पोर्ट नमपाय. ओके. आता जर मी असं लिहिलं फक्त इम्पोर्ट नमपाय, तर काय करावं लागेल? जेव्हा पण मला एखादं मेथड कॉल करायची असेल तर मला काय लिहावं लागेल? नमपायचं नाव आणि देन मेथड नेम लिहावं लागेल. ओके. दरवेळेस एवढं नमपाय टाईप करायला बरोबर नाही वाटणार आणि त्याच्याने काय स्पेसही जाईल आणि स्पीड पण कमी होऊन जातो. मग इथे काय करेल मी? नमपायला नाव देईल दुसरं. निक नेम देतो ना आपण, तो पण नाव. तसंच आपण एक नाव देणार आहे, NP. ओके. या स्टाईलला काय म्हणतात? हे जे NP नाव दिले आपण, याला काय म्हणतो आपण जनरली? एलियस. ओके. हे तुम्ही ह्याच्यात पण बघणार
काय म्हणतात, एसक्यूएल मध्ये पण असं तुम्हाला एलियास वगैरे देता येतं. आता काय झालं, आपण नंपाय इम्पोर्ट केली आहे. सपोज मला काय बघायचंय की करंट जे व्हर्जन आहे ते नंपायचं कोणतं आहे, तर मी काय इथे नंपायला काय नाव दिलंय, एनपी. सो एनपी डॉट व्हर्जन साठी डंडर मेथड यूज करायचे, अंडरस्कोर अंडरस्कोर बघा इथे आलं व्हर्जन. येस. अँड लेट्स रन दिस. सो लगेच आपल्याला इथे नंपायचं व्हर्जन शोध. इट इज 2.2.6. इट इज द लेटेस्ट व्हर्जन फॉर पायथन 3.10. ओके. जर तुम्ही पायथन 3.10च्या नंतरचे व्हेरियंट्स यूज करताय, इन दॅट केस तुमचं नंपायचं व्हर्जन पण लेटेस्ट राहील. ओके. येस. आता सपोज मला एखादी लिस्ट बनवायची तर मी कशी लिहिणार सिम्पली. सो आता मी इथे थोडस नाव देतो पायथन लिस्ट म्हणून, इज इक्वल टू सिम्पली 1, 2, 3, 4, 5. सेम सेम. जर मला नंपायची लिस्ट बनवायची असेल, ओके, सो मी इथे लिहितो काय नंपाय अंडरस्कोर लिस्ट. आता नंपाय मध्ये लिस्ट नाही म्हणत आपण, ऍक्च्युली जनरली त्याला म्हणताना काय म्हणायचं, ऍरे म्हणायचं. का? कारण की इट इज डेव्हलप फ्रॉम C++ पार्ट्स. ओके. सो आता मला कोणता ऍरे बनवायचा आहे, सो एनपी नंपाय लायब्ररीचा ऍरे बनवायचा आहे. एनपी ओके डॉट बघा लगेच ऍरेचा ऑप्शन आला आहे. ओके. सो इथे काय करायचं, सिम्पली तुम्हाला ऍरे मध्ये जो पण डेटा पुट करायचा इन द फॉर्म ऑफ ऍरे, तर काय करायचं, स्क्वेअर ब्रॅकेट जसं आपण लिस्टला देतो 1, 2, 3, 4, 5. ओके. आता याच्यामध्ये फरक काय राहील, सपोज मला ते डेटा टाईप चेक करायचं, प्रिंट काय टाईप. पहिला टाईप आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, सो इथे आपण फक्त नमपाय लिस्टचा टाईप चेक करणार आहे. लेट्स रन दिस. ओके. बघा काय आलंय, नमपाय एन डेटा ऍरे. एन डी म्हणजे काय, येस इथे नाव काय, एन डी. येस. इथे आहे एन डायमेन्शनल ऍरे. ओके. तिथे एन म्हणजे काय, किती पण किती डायमेन्शन देऊ शकतो ते आहे. म्हणजे तुम्ही 1D 2D 3D 6 7D पर्यंत तुम्ही इझिली याच्यामध्ये मल्टी डायमेन्शनल ऍरेज फॉर्म करू शकता. पण आफ्टर 3D इट गेट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. ओके. आता आपण जेव्हा बेसिक बघणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा काय होईल, थोडस जे बेसिक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन्स राहणार आहे. ठीक आहे. येस. आता वर्क करताना पण हा बऱ्यापैकी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये काय होईल, लिस्ट सारखाच वर्क करेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण काय एक दोनच फंक्शन्स आहेत. ओके. तर फंक्शन कोणकोणते आहेत, फर्स्ट आपण याला अननेसेसरी डेटा काढून टाकूया. ओके. numpy अंडरस्कोर ॲरे, तुम्ही काही नाव देऊ शकता, असं काही नाहीये. ओके. np डॉट ॲरे. आता याच्यामध्ये आपण जो नॉर्मल ॲरे बनवतो, ओके, जो सिंपल ॲरे बनवतो, इट इज वन डायमेन्शनल ॲरे. जो पण आपण सिंपल ॲरे बनवतो इट इज वन डायमेन्शनल ॲरे. ओके. सपोज मला 2D ॲरे बनवायचा. आता 1D म्हणजे काय, आता याला आपण इथे नाव देऊया 1D. 1D म्हणजे काय, सिंपल एकाच लाईन मध्ये तुमचे सगळे एलिमेंट्स. हा झाला तुमचा वन डायमेन्शनल ॲरे. फक्त याला काय रोच आहेत, फक्त कॉलम वगैरे काय, कॉलम काय फक्त कॉलम 0 अवेलेबल आहे. सॉरी, कॉलम्स मल्टिपल आहे, रो 0 अवेलेबल आहे. सपोज मला काय करायचं याच्यामध्ये 2 डायमेन्शनल ॲरे बनवायचं. काय बनवायचं, 2 डायमेन्शनल ॲरे. मी तर नाव काय देतोय फक्त 2D. येस. आता याच्यामध्ये काय होणार आहे परत, 2 डायमेन्शनल ॲरे मध्ये जसं आपल्याकडे एकच रो, सॉरी एक रो आणि मल्टिपल कॉलम आहे, याच्यामध्ये पण काय राहील, मल्टिपल रो आणि मल्टिपल कॉलम्स तुम्हाला प्रोव्हाइड करता येतात. सो इथे कॉमा. आता थोडस एका लाईनीत पण लिहू शकता तुम्ही, पण काय आहे की दिसायला ते प्रॉपर दिसलं पाहिजे म्हणून आपण मल्टिपल लाईन्सचा यूज करू. 4 5 6 7 8 9
ओके. ओके, आपल्याला इथे एक आउटर ब्रॅकेट पण द्यावं लागेल. नेक्स्ट 10, 11, 12, 13, 14. आता लक्षात काय ठेवायचंय? ठीक आहे, आपण पहिल्याला रन करून बघूया. प्रिंट numpy 2D अरे. 1D चा आपल्याला माहिती आहे कसा प्रिंट होईल. सिक्वेन्स, जस्ट सेकंड, याच्यामध्ये काय आहे? वन टू थ्री फोर फाय सिक्स. ओके, इथे कुठेतरी एक एक्स्ट्रा एलिमेंट असेल. 1 2 3 5 6. ओके, इथे एक एलिमेंट कमी. ओके, आता याच्यात लक्षात काय ठेवायचं कंटिन्युअसली, की हा कम्प्लिटली बॅलन्स असला पाहिजे. हा काय असला पाहिजे? कम्प्लिटली बॅलन्स्ड असला पाहिजे. बॅलन्स इन द सेन्स, जेवढे तुमच्या एका ऍरे मध्ये, एका डायमेन्शन मध्ये आहेत एलिमेंट्स, तेवढेच बाकी डायमेन्शन्स मध्ये पण असले पाहिजे. हा काय 2D ऍरे, याच्यामध्ये काय, ह्या काय वरून खालपर्यंत दीज आर रोज, आणि हा काय कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3, लाईक दिस. कॉलम स्टार्ट होताना 0 पासूनच स्टार्ट होतात. सपोज तुम्हाला एखादा ऍरे दिलेला आहे ऑलरेडी. येस, तुम्हाला एखादा ऍरे ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुम्हाला काय पाहिजे? त्याचे डायमेन्शन्स पाहिजे. काय प्रिंट करायचे? डायमेन्शन प्रिंट करायचे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता? येस, त्यासाठी तुमच्याकडे फंक्शन आहे, काय, एनडिम म्हणून. ठीक आहे. येस, जर तुमच्याकडे एखादा ऍरे आहे, तर मला माहिती नाही याच्यात किती डायमेन्शनल ऍरे हा. ओके, खूप मोठा ऍरे, मला माहिती नाही त्याचे डायमेन्शन्स किती. इथे काय करू शकतो आपण? डॉट, बघा लगेच इथे काय येतं? एन डिम. काय आलं? एन डिम. बघा काय, किती डायमेन्शनल आहे? 2 डायमेन्शनल. ओके. त्यानंतर याच्यामध्ये एक ऑप्शन आहे काय, शेपचा. काय शेप? तर शेप मध्ये काय बघा, 3 by 6 म्हणजे काय? इथे तुमचे 3 rows अँड 6 columns आर देअर. ओके, जर मी एखादा रो गायब करतोय पूर्णपणे, एक रो गायब केली, आता काय झाला? 2 by 6. ठीक आहे. येस. मग असं नाही की इथे 3 रो आहेत म्हणून हा 3D झाला. जर इथे 2 रो जरी असतील तरी काय असेल हा? इट विल बी अ 3D अरे. इट विल बी अ 3D अरे. ठीक आहे. आता पण हा काय, सपोज इथे मी एन डिम लिहिलं, एन डिम, सॉरी, एम, तरी सुद्धा हा काय 2 डायमेन्शनलच आहे. का? कारण की आपल्याकडे 2 डायमेन्शन, एक आहे रो डायमेन्शन, दुसरी आहे फक्त कॉलम डायमेन्शन्स. ओके. येस, असे 2 डायमेन्शन्स मध्ये आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे. ओके, आता याच्यामध्ये तुमच्याकडे 3D अरेज पण अवेलेबल आहे. आता 3D अरे मध्ये काय असणार आहे? आता त्याला आपण परत प्रिंट करूया, थोडस डिटेल लक्षात येईल. ओके, लेट्स रन दिस. आता इथे बघा, 2D अरे मध्ये काय आहे? इथे रो आणि कॉलम हे दोनच पार्ट आहे. म्हणजे जर तुम्ही थोडस जर आपल्या ग्राफच्या हिशोबाने लक्षात धरलं, तर एक आहे एक्स एक्सिस, दुसरा आहे वाय एक्सिस, असं कन्सिडर करूया. जर मला याला 3 डायमेन्शनल बनवायचं असेल, मला काय करावं लागेल? इथे
या पॉइंटला अजून दोन स्क्वेअर ब्रॅकेट, स्टार्टिंगला एक आणि एंडला एक स्क्वेअर ब्रॅकेट्स ऍड करावे लागतील. मग ते काय होतील, तुमचा एक्स, वाय आणि झेड असे तीन एक्सेस चा डेटा, तीन डायमेन्शन होतील, एक्स वाय आणि झेड डायमेन्शन. ओके. येस. मग त्याला थोडस आपण डिटेल मध्ये बनवून घेऊया. So let's delete this. Okay, numpy 3D अरे. ओके. आता इथे काय लागेल आपल्याला, तीन ब्लॉक्स लागतील. ओके. येस. आता तीन ब्लॉक मध्ये पण काय, सो आपण हे दोन ब्लॉक खाली घेऊया. ओके. आता इथे काय लागेल मला, सपोज नंबर्स बनवतोय आपण, नंबर्सच ऍरे बनवूया. 1 2 3. हा एक पार्ट झाला. त्यानंतर इथे 4 5 6. Again here we are having 7 8 9. ओके. आता ही काय झाली, फर्स्ट डायमेन्शन झाली तुमची. ही काय झाली, ही तुमची फर्स्ट डायमेन्शन झाली, एक पार्ट झाला, एक लेअर झाली. प्रॅक्टिकली डायमेन्शन म्हणण्यापेक्षा आपण एक लेअर कन्सिडर करूया आपण याला. ठीक आहे. आता याला क्लोज करावं लागेल. सो वी आर क्लोजिंग इट ओव्हर हिअर. त्याच्यानंतर परत काय करायचं आपल्याला, इथे परत दोन ओपनिंग. त्याच्यानंतर परत 10 11 12. येस. इथे पण आपल्याला काय पुट करायचे बाकी, कॉमास. ओके. आता ही आपली झाली सेकंड लेअर. ओके. आता काय पॉईंट झाला आपला, सेकंड लेअरचा पॉईंट. असंच आपल्याला काय करावं लागेल, आता सपोज थर्ड लेअर पाहिजे आहे, त्याच्यामध्ये परत सेम वेने लेट्स क्रिएट द थर्ड लेअर. 19 20 21 22 23 24. ओके. ओके. त्याला बनवायचंय कोणता डेटा टाईप, एनपी अरे. ओके. नंपाय अरे. आता चेक करूया आपण याच्यात, थोडाफार एरर्सला पाहिजे टायपिंग साठी. So let's run this. याला थोडस फॉर्मॅट करूया प्रॉपर.
ओके, लेट्स रन दिस. आता बघा काय झालंय, ही आपली लेअर वन. ओके. आता 3 डायमेन्शन मध्ये समजायला थोडस ट्रिकी जाणार आहे. ओके, सो दिस इज लेअर वन, दिस वन इज लेअर टू, आणि ही आहे लेअर थ्री. ओके. त्याच्यानंतर आता हे काय झाले, लेअर म्हणजे काय, तुमची फर्स्ट डायमेन्शन. ओके. त्याच्यानंतर काय, रो इज सेकंड डायमेन्शन अँड कॉलम इज थर्ड डायमेन्शन. दीज आर युअर रोज. ओके. आणि हे काय, 1 2 3, दीज आर युअर कॉलम्स. जर आता परत मी इथे काय केलं, प्रिंट एंडिंग. ओके. याने काय होणार आहे, लेट्स रन दिस. किती डायमेन्शनल आहे, 3 डायमेन्शनल ॲरे आहे. ओके. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, असे मल्टिपल डायमेन्शन्स तुम्ही बनवू शकता. ओके. याच्यामध्ये तुम्ही यावेळेने मल्टिपल डायमेन्शन्स बनवू शकता. ओके. आता याला लक्षात ठेवताना थोडंसं कॉम्प्लिकेशन वाटतील तुम्हाला. हे काय, एका केकच्या लेअर सारखे, लेअर वन, लेअर टू, लेअर थ्री. हा, तुम्हाला मी एक डायग्राम शो करतो, त्याच्यावरून तुम्हाला थोडस. ओके, तुम्हाला थोड्या वेळात ती डायग्राम दाखवतो. ओके, इट विल टेक टाइम. आता याच्यामध्ये डेटा ऍक्सेस कसा करायचा, तर आपण क्रिएशन बघितलं. ओके, 1D 2D 3D कसं चेक करायचं, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेप कसा चेक करायचा, किती बाय कितीचा जो आहे डेटा आहे. बघा आता 3 बाय 3 आहे. ओके, सपोज मी याच्यातून एखादा डेटा पॉइंट डिलीट करतोय. ओके, लेट्स रन दिस. बघा आता इथे काय issue येईल की तुम्हाला काय पाहिजे, ते सगळं काही मॅचिंग फॉर्म मध्ये पाहिजे. ठीक आहे, येस, होमोजिनियस पाहिजे आहे. येस. सो इथे 2 बाय 3 बाय 3 पण करू शकता, 2 बाय 2 करू शकता. येस. तर इट्स कम्प्लिटली अप टू यू. ओके. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, आपण स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज करतो आणि ही लिस्ट आहे, एक प्रकारची लिस्ट सारखंच आहे. मग याच्यामध्ये काय असेल, एक पार्ट आहे, तो आहे अवेलेबल, दॅट इज इंडेक्सिंग. जसं तुमच्या याच्यामध्ये इंडेक्सिंग होतं, कशामध्ये, स्ट्रिंग मध्ये बघितलं, आपण लिस्ट मध्ये बघितलं, दोघांमध्ये पण आपल्याकडे काय होतं, इंडेक्सिंगचा पार्ट होता. येस. ठीक आहे. सो आता सपोज मी इथे काय टाकतोय, 3D अरे 3D, आणि इथे पुट केला मी काय, 0. फक्त आता मी कोणती पोझिशन काय आहे मला माहिती नाही. फक्त सपोज मी फर्स्ट टाइम यूज करतो, इथे काय पुट केलंय मी, 0. बघा आलं काय येताना, लेयर 0. ही काय, लेयर 0. जर मी त्याच्यानंतर त्याच्यासोबत काय पुट केलं, याच्या जागी 1 पुट केलं, काय येणार, लेयर 1 आली. म्हणजे ही काय, ही लेयर 0, दिस इज लेयर 1, अँड दिस शुड बी लेयर 2. आता काय, 10 11 12, ही काय, लेयर 1 आहे. लेयर 2 मध्ये काय आलं पाहिजे, 19 20 21. लेट्स रन दिस. बघ इथे काय आलं, तुमची थर्ड लेयर आली. बट मला काय पाहिजे, फक्त लेयर 0. लेयर 0 मधला मला डेटा ऍक्सेस करायचा आहे.
लेअर 0. ओके, याच्यामध्ये लेअर 0. त्याच्यानंतर मी अजून इथे एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकतोय आणि इथे काय मेन्शन करतोय, इथे पण 0 मेन्शन करून ठेवतोय. ठीक आहे, लेट्स रन दिस. बघा काय आलं इथे, लेअर 0 आणि रो 0. लेअर ही 0, त्याच्यामधली ही काय, रो 0 ऍक्सेस झाली. त्याच्यानंतर सपोज मी काय करतो इथे 2 टाकून बघूया आपण, किंवा 1 टाकून बघूया. लेट्स रन दिस. बघा आता काय आली, 4 5 6, दॅट इज लेअर 0, रो 1. ओके, दिस इज रो 2. 0 1 2. सपोज मी आता त्याच्यानंतर काय केलं, अजून एक स्क्वेअर ब्रॅकेट इथे पुट केलं. येस, इथे काय पुट केला मी, अजून एक स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्याच्यात पण काय टाकलं, सपोज 2 पुट केलं. बघा 2 ने काय झालं तुमचा, आता इथे बघा काय, लेअर 0, दिस इज युअर लेअर 0. त्याच्यानंतर काय मेन्शन केलं आपण, रो 1, रो 0, रो ही काय, ही 1 रो आहे. त्याच्यात मी काय मेन्शन केलंय, 2. सो दिस 2 इज युअर कॉलम नंबर. काय, रो 1 आणि कॉलम काय, 0, कॉलम 1, आणि हा आहे तुमचा कॉलम 2. कॉलम 2 काय, 6. ओके, मग लक्षात काय ठेवायचं, याच्यात पुट करताना ऍक्च्युअल काय टाकतो आपण, लेअर नंबर. इथे काय टाकतोय तुम्ही, रो, अँड हिअर वी आर पुटिंग कॉलम. येस, तुमचं इथे काय, कॉलम नंबर आहे. ठीक आहे, सो या वेने तुम्ही काय करू शकता, याच्यातला डेटा ऍक्सेस करू शकता. याला म्हणतो आपण, दिस इज नोन ॲज चेन इंडेक्सिंग. काय म्हणतात त्याला, चेन इंडेक्सिंग. ठीक आहे, येस, चेन इंडेक्सिंगने काय करू शकता तुम्ही, कोणत्याही वेने डेटा वगैरे ऍक्सेस करू शकता. ओके, चेन इंडेक्सिंग मध्ये सपोज मला काय पाहिजे, आता सपोज 27 बघायचं. 27 कसं आहे, आता इथे काय असायला पाहिजे, लेअर नंबर 2. ओके, त्याचा आता आपण इथे काहीच टाकू नाही थोड्या वेळसाठी, आपण 1 बाय 1 फेच करूया. मला काय पाहिजे, याच्यातला 27 पाहिजे. ओके, सो 27 साठी काय, लेअर 0, लेअर 1, लेअर 2. लेट्स रन दिस. येस, सो इतका डेटा मी फेच केलाय. त्याच्यानंतर रो काय आहे, 0 1 2. इथे काय मेन्शन करतोय मी, रो नंबर 2. लेट्स रन दिस. येस, आला डेटा. आता मला याच्यातला थर्ड पार्ट पाहिजे. येस, हियर आय एम गोइंग टू पुट अगेन का, 0 1 आणि 2. येस, आय गॉट द 27. दिस इज नोन ॲज चेन इंडेक्सिंग. आता चेन इंडेक्सिंग मध्ये इश्यू काय असतो, की हा काय करतो, जनरली टेम्पररी स्वतःचा एक सेपरेट एरे क्रिएट करून मग त्याच्यातून डेटा फेच करतो. आता सपोज मला काय करायचंय, ऍडिशन करायची, 2 नंबरची ऍडिशन करायची, किंवा मला काय करायचंय, मी इथे थोड्यासाठी, चला पहिले आपण ऍडिशन करून घेऊया. मला काय करायचंय, मला ऍडिशन करायची आहे सपोज या 10 ची आणि इथे 27 ची. ओके, 10 आणि 27 ची मला सपोज ऍडिशन करायची आहे. मग त्या केसमध्ये मी काय करू शकतो, सिम्पली, आता याच्याने काय ऍक्सेस झाला माझा, 27 ऍक्सेस झालाय. मी इथे पुढे काय लिहू शकतो, 27 आहे माझ्याकडे ऑलरेडी. तर मला काय करायचंय, मला ग्रॅब करायचंय हा 10 ग्रॅब करायचंय. ठीक आहे, So आपण 10 साठी वरती वेगळा कोड लिहूया, प्रिंट numpy array 3d. आता 10 ची लेअर कोणती आहे, सो इट इज लेअर 0, दिस इज लेअर 1. ठीक आहे, सो आपण इथे टाकू लेअर 1. लेट्स रन दिस. काय मिळालं आपल्याला, हा पूर्ण ब्लॉक मिळाला. याच्यामध्ये पण 10 ची जी रो आहे, रो 0. ठीक आहे, सो लेट्स पुट रो 0 हियर.
रन केला तर काय झाला, 10, 11, 12. ठीक आहे. त्याच्यानंतर रो 0 झाल्यानंतर मला काय पाहिजे, 10 पाहिजे. तो कोणत्या कॉलम मध्ये, तो आहे कॉलम 0 मध्ये. लेट्स रन दिस. आपल्या मनासारखं झालं आहे का? येस, आपल्याला 10 भेटलाय, 27 भेटलाय. मला काय करायचं, या दोघांची ऍडिशन. मग मी याला काय करेल, इथून कट करतोय. लेट्स डू द प्लस हिअर. आणि हा, ही झाली आहे ऍडिशन. सो 10 प्लस 27 इट विल बी 37. ठीक आहे. इथे आपण प्रॉपरली ऍडिशन करतोय विथ द हेल्प ऑफ इंडेक्सिंग. विथ द हेल्प ऑफ इंडेक्सिंग. लक्षात ठेवायचं की तुम्ही जेव्हा पण हे चेन इंडेक्सिंग करता, तेव्हा रो, तुमची लेअर, रो आणि कॉलम या वेने सगळं डिस्ट्रीब्युशन असतं. त्याच्यामध्ये पण मी एक छोटीशी हिंट देऊन ठेवतो, तुम्ही त्याची प्रॅक्टिस स्वतः करायची आहे. आता जसं इथे इंडेक्सिंग काम करतं, जसं इथे इंडेक्सिंग काम करतंय, तसं इथे नेगेटिव्ह इंडेक्सिंग पण ऍज इट इज चालतं. जसं आपल्या नंबर्स मध्ये आपण युटिलाइज करतो किंवा स्ट्रिंग लिस्ट मध्ये युटिलाइज करतो. सपोज -1 टाकलं मी, काय आली, माझी लास्ट लेअर आली. -1 काय झालं, माझी लास्ट लेअर मला सापडली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर सपोज मी अजून एकदा काय टाकतोय, आता बघा इथे काय, सपोज 0, 1, 2. मग निगेटिव्ह इंडेक्स मध्ये मध्ये कसं असणार आहे, -1, -2 अँड -3. ओके. सपोज मला 20 प्रिंट करायचं, हा 20. आताच्या कंडिशनला मी इथे काय पुट करणार आहे, -3. लेट सी काय होतं. भेटला मला, मी रो भेटली 19, 20, 21 ची. त्याच्यानंतर दिस विल बी -1, -2, -3. तर इथे काय टाकणार आहे मी, -1, -2, -3, -2. बघा काय मिळालं मला, लगेच 20 मिळालं. आय कॅन यूज रिव्हर्स इंडेक्सिंग ऑल्सो. इथे तुम्हाला रिव्हर्स इंडेक्सिंग पण टाकता येते. ठीक आहे. येस. तर तुम्ही आता इंडेक्सिंगचं तर मी तुम्हाला प्रॉपर एक्झाम्पल दिले, पण तुम्हाला जर रिव्हर्स इंडेक्सिंग वगैरे करायचं असेल तर काय करायचं, प्रॉपर स्वतः प्रॅक्टिस करून बघायची. ठीक आहे. प्रॉपर प्रॅक्टिस करून बघायची. आता याला काय म्हणतात, चेन इंडेक्सिंग. याचं नाव आहे चेन इंडेक्सिंग. ओके. ही थोडी स्लोवर आहे. ठीक आहे. त्याच्याऐवजी आपण काय यूज करू शकतो, दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे डायरेक्ट इंडेक्सिंग. मग इथे आपण डायरेक्ट इंडेक्सिंग मध्ये लेयर, रो आणि कॉलम डायरेक्ट टाकू शकतो. येस. 18 म्हणजे काय, लेयर 0, 1. ओके. त्यानंतर रो काय सांगितली आपण, 2. तो 0, 1, 2 आणि कॉलमही 2 सांगितलं, 0, 1, 2 बरोबर 18 आलं. तर यूज करताना दिस इज नोन ॲज डायरेक्ट इंडेक्सिंग. ओके. डायरेक्ट इंडेक्सिंग. सो तुम्ही यूज करताना जनरली, जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही चेन इंडेक्सिंग वापरू शकता. जर तुम्हाला कॉन्फिडंट असेल की मला रोज कॉलम सगळं प्रॉपरली समजतंय, मग त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्ट इंडेक्सिंग वापरू शकता. डायरेक्टली नंबर टाका तुम्ही, डायरेक्ट तुम्हाला जो रो, जो कॉलम ऍक्सेस करायचा आहे, तो पार्ट तुम्हाला मिळून जातो. असं म्हणजे असं काही नाही हेच यूज केलं पाहिजे, तेच यूज केलं पाहिजे. जनरली प्रेफर्ड असते तुमची डायरेक्ट इंडेक्सिंग. ठीक आहे. तुम्हाला एक इमेज शो करतो. आता जी चेन इंडेक्सिंग आहे ती स्लो का बरं असते, कारण की ती प्रत्येक प्रत्येक एक्झिक्युशनला, प्रत्येक एलिमेंट काढताना स्वतःचा एक टेम्पररी एरे क्रिएट करते. म्हणजे काय, आता मी काय सांगितलं, पहिली लेअर, पहिली कोणती आहे, ही 0 नंबरची लेअर आहे, ही फर्स्ट नंबरची लेअर. तर याचा एक एरे क्रिएट होतो. मग त्याच्यातून तो काय काढणार, हा दुसरा पार्ट काढणार, त्याचा एरे क्रिएट होणार. मग त्याच्यातून तिसरा हे करणार, एरे क्रिएट करणार, त्याच्यातून हा थर्ड पार्ट एक्सट्रॅक्ट करतात. म्हणून चेन इंडेक्सिंग स्लो असते. त्याच्या ऐवजी जी तुमची डायरेक्ट इंडेक्सिंग असते ती काय करते, डायरेक्ट स्पेसिफिक एलिमेंट डायरेक्टली ग्रॅब करते. म्हणून डायरेक्ट इंडेक्सिंग काय, फास्टर असते. ओके. तुम्हाला मी एक इमेज दाखवायची, जस्ट अ सेकंड.
ओके, ही काय तुमची सिंपल एक डायग्राम आहे 3D एरेची. याच्यामध्ये काय तुमचा एक्स वाय आणि झेड एक्सेस. ओके, आता या डायग्राम मध्ये थोडासा फ्लॉ आहे. सो ही काय तुमची, जस्ट अ सेकंड. सो दिस इज युअर एक्स एक्सिस ऍक्च्युअल मध्ये. ओके, ही आहे तुमची वाय एक्सिस, आणि ही जी मध्ये चालली हा पार्ट असतो तुमचा झेड एक्सिस इन युअर 3 डायमेन्शनल अरे. ठीक आहे. सो थोडस विज्युअली हे थोडस स्टार्टिंगला अवघड राहील, जसं आपण मॅट प्लॉटलिब आणि सी बॉर्न बघितलं त्याच्यानंतर तुम्हाला काय होईल, या गोष्टींमधल्या बरेच पॅरामीटर जे आहेत ते इमॅजिन करून तुम्ही इझिली समजू शकता. मग मग तेव्हा तुम्हाला एवढा इश्यू वाटणार नाही. ठीक आहे. सो लेट्स गेट बॅक टू कोड. ओके, आता जर इंडेक्सिंग आहे तर काय असणार आहे, बाय डिफॉल्ट इथे स्लायसिंग पण असणार आहे. जिथे इंडेक्सिंग आहे तिथे स्लायसिंग हा पार्ट असणारच आहे. मग स्लायसिंग मध्ये काय आहे की तुम्ही वेरियस पार्ट्स ग्रॅप करू शकता. सपोज आता मी इथे काय लिहितोय, 0:1. येस, लेट्स रन दिस. ओके, काय झालं आता, आपल्याला काय भेटलंय, 0 to 1 ही लेअर मिळाली, पहिली लेअर. मी थोड्या वेळासाठी काय करून घेतो, याला आता 1 डायमेन्शनल अरे मध्ये कन्वर्ट करून घेतो. कारण की इथे काय होईल, 3D मध्ये स्लायसिंग समजणं थोडंसं अवघड आहे. दिस इज आवर 2 डायमेन्शनल अरे. आपण याला थोड्या वेळासाठी त्याला आपण थोड्या वेळासाठी 1 डायमेन्शन ठेवूया. ओके, आता आपला हा सिंपल 1 डायमेन्शन अरे आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण सपोज स्लायसिंग ट्राय केली. ओके, आता स्लायसिंग मध्ये काय पुट करणार आहे आपण, सपोज 0 to, इथे 3 पुट केले मी, 0 to 3. येस, तुमचे काय आले, 1 0 1 आणि 2. जो थर्ड एलिमेंट आहे तो एक्सक्लुडेड असतो. ठीक आहे, याच्यामध्ये पण काय असू शकते तुमच्याकडे, सिम्पली तुम्ही स्टेप्स प्रोव्हाइड करू शकता. याच्यामध्ये पण तुम्ही काय प्रोव्हाइड करू शकता, स्टेप्स. सपोज मी इथे टाकली स्टेप 2, आणि मी एंड पॉइंट काहीच टाकला नाही. एंड पॉइंट टाकला नाही म्हणजे काय, तो स्टार्ट पासून सुरू करेल आणि आखरीपर्यंत प्रिंट करेल. आपण थोडेसे नंबर ऍड करून टाकूया, 7,8,9. ओके, मी स्टार्ट पॉइंट पण मेन्शन करत नाही. स्टार्ट पॉइंट मेन्शन नाही केला म्हणजे काय, तो सुरुवात पासून घेईल. एंड पॉइंट मेन्शन नाही केला म्हणजे तो एंड पर्यंत जाईल डायरेक्टली. आणि इथे स्टेप काय टाकली मी, आता स्टेप 2 ठेवली. येस, तर काय होईल, पहिला एलिमेंट घेईल, सेकंड नाही घेणार, थर्ड घेईल, फोर्थ नाही घेणार, फिफ्थ घेईल. म्हणजे अल्टरनेट एलिमेंट तुमचे काय होतील इथे, या केसमध्ये प्रिंट होत चालतील. म्हणजे हा जो पार्ट आहे तुमचा डायरेक्टली सेम आहे, लाईक युअर लिस्ट इंडेक्सिंग किंवा तुमचं स्ट्रिंग इंडेक्सिंग स्लायसिंग सारखाच आहे कम्प्लिटली. कधीपर्यंत, जेव्हापर्यंत तुमच्याकडे सिंगल डायमेन्शनल वर्क चालू आहे. ओके, आता याच्यामध्ये जर मल्टिपल डायमेन्शन्स ऍड केले तर परत तुमचं जे पण वर्किंग आहे ते कम्प्लिटली चेंज होऊन जातं. जस्ट अ सेकंड, याच्यामध्ये मोठा ॲरे पुट करूया आपण. ओके, आता काय याच्यामध्ये काय आहे? तो तुमचं स्टार्ट टू एंड प्रिंट झालाय सिम्पली. आता सपोज मी काय म्हटलं याला, प्रिंट 0 to
टू. ओके, म्हणजे काय किंवा 0 to 1 घेऊ आपण. 1 तर येणार नाही कारण की टॉप पॉइंट एक्सक्लुडेड असतो. मग आता इथे इथे काय प्रिंट झालाय सिम्पली, तुमचा फर्स्ट जो ऍरे आहे हा ऍरे आपला प्रिंट झाला आफ्टर स्लायसिंग. ओके, जर मी काय म्हटलं 0 to 2. ओके, आता हे बघा कन्सिडर काय होईल इथे, लेयर्स कन्सिडर होतील. इथे कन्सिडर काय होईल, 0th लेअर, 1 लेअर. ओके, सेकंड प्रिंट नाही होणार, 2 लेअर इथे प्रिंट झाल्या पाहिजे बघा. तुमची दिस इज लेअर 1 अँड दिस वन इज युअर लेअर 2. ओके, त्याच्यामध्ये पण सपोज मी काय केलं, इथे मेन्शन करताना स्टॉप पॉइंट दिलाच नाही आणि इथे स्टेप दिली 2, तर काय होईल, अल्टरनेट प्रिंट झाले पाहिजे. बघा पहिला प्रिंट झालाय, येस इथे, त्याच्यानंतर डायरेक्टली सेकंड स्किप झाला आणि थर्ड जो आहे तो ऍज इट इज प्रिंट झालेला आहे या केसमध्ये. मग तुम्ही याच्यामध्ये पण थोडंसं ऍडजस्टमेंट करून मल्टिपल डेटाज ग्रॅब करू शकता. ठीक आहे, आपण पुढे बघूया. आता आपण काय केलंय, एकाच लेअर वाईज स्लाइसिंग केली. लेअर मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, लेअर मध्ये जाऊन सुद्धा स्लाइसिंग करू शकता. ओके, सपोज 0, 1. ओके, आता काय झालं की जो इंटरनल, माझ्याकडे जी इंटरनल लिस्ट आली होती, ठीक आहे, त्याला आपण थोड्यासाठी काढून टाकूया म्हणजे क्लिअर लक्षात येईल. आता काय झालं, तुमचा फर्स्ट पार्ट, याला आपण छोटं करून टाकूया, 0, 1. ओके, हा पार्ट झाला. त्याच्यानंतर मी काय करतोय, परत इथे पण स्लाइसिंग करतोय. ओके, 0 to 1, इथे पण 0 to 1 म्हटलं. आता बघा काय प्रिंट झालंय, आपली फर्स्ट लेअर प्रिंट झाली. फर्स्ट लेअर मध्ये पण मी काय म्हणतोय, 0 to 1. ओके, म्हणजे फक्त 0th इंडेक्स आपली प्रिंट होईल. येस. आता काय आहे, त्याच्यामध्ये इंटरनल लेअर ऍज इट इज प्रिंट होत आहे. ठीक आहे, तर आपण पुढे काय बघणार आहे, याच्यात जे रो आणि कॉलम आहे ते कसे ग्रॅप करायचे. सपोज, येस, सपोज मी काय केलं, या टाईपने टाईप केलं, तर जो इनिशियल डेटा आहे तो ऍज इट इज शो होईल. आपल्याला काय करता येतं याच्यामध्ये, तुम्ही रो कॉलम सेपरेटली ग्रॅप करू शकता. ओके, सो आपण ते फ्युचरचे जे लेक्चर्स राहतील त्याच्यामध्ये बघणार आहे. ओके, मग आता याच्यामध्ये डेटा टाइप्स कोणकोणते चालू शकतात, तर याच्यामध्ये सुद्धा जसं, त्याला डिलीट करूया आपण. ओके, सो np डॉट अरे. ओके, मग आता याच्यामध्ये डेटा टाइप्स कोणकोणते चालतात, तर सिम्पली जसं आपल्या लिस्टमध्ये. ओके, जसं लिस्टमध्ये तुम्ही कोणत्याही टाईपचा इथे डेटा टाकू शकता, त्याच वे मध्ये इथे तुमचे नंबर्स अलाउड आहे ऍज इट इज, तुमचे नंबर्स प्रिंट करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून काय अलाउड आहे, तुमचे जे स्ट्रिंग्स आहे, सपोज राम, श्याम, वन, या टाईपमध्ये तुमच्या याच्यामध्ये स्ट्रिंग्स पण अलाउड आहे. मग तुम्ही याच्यामध्ये अजून काय करू शकता, मला बुलियन स्टोअर करायचा असेल, तुम्ही बुलियन स्टोअर करू शकता. ओके, याच्यामध्ये अजून एक तुमची एक गोष्ट करू शकता तुम्ही याच्यामध्ये, क्रिएट करताना तुम्ही काही स्पेसिफिक गोष्टी इथे मेन्शन करू शकता. सो इट इज नोन ॲज डी टाईप, डेटा टाईप. ओके, त्याच्या कंडिशनला ही काय आहे, स्ट्रिंग आहे. सो मी इथे मेन्शन काय करणार आहे, एस. ओके, आणि इथे काय करूया आपण,
ओके. आता इथे यांनी काय केलंय, बुलियन घेतलाय. जस्ट अ सेकंड. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. ओके. आता आपल्याला सपोज माहिती नाही या ऍरेचा डेटा टाईप काय, मग त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, सिम्पली इथे लिहू शकतो काय, डॉट डी टाईप. ओके. ओके. आता काय, हा इंटीजर आहे, पण किती बिट इंटीजर आहे, 64 बिट इंटीजर डेटा टाईप आहे हा. ओके. मग सपोज आपण काय करूया, याच्यामध्ये दुसरा डेटा टाकूया. ओके. जस्ट अ सेकंड. इथे टाकूया आपण ए, कॉमा बी, सी. ओके. लेट्स रन दिस. बघा आता काय, यू वन फॉर्म मध्ये त्यांनी डेटा मेन्शन केला. यू वन म्हणजे काय, युनिकोड. युनिकोड. ओके. मी तुम्हाला जसं आस्की टेबल दाखवला होता, आस्की टेबल मध्ये काय, फक्त तुमचे अल्फाबेट, सिम्बॉल्स आणि नंबर्स साठी जागा आहे. पण तुमच्या कीबोर्ड मध्ये, जे मोबाईल मध्ये तुम्ही व्हॉट्सअपवर चॅटिंग करता, त्याच्यामध्ये काय आहे, बरेचसे सिम्बॉल्स आहे. ओके. इमोजीज आहेत. हे सगळे कशा थ्रू येतात, युनिकोड थ्रू. ओके. मग यू वन म्हणजे काय, इथे हा जो यू वन आला आहे, दिस इज नोन ॲज युनिकोड. ओके. म्हणजे तुमचे इमोजीज वगैरे आहे, किंवा जो पण एक्स्ट्रा डेटा आहे, तो कम्प्युटर अंडरस्टँड करताना युनिकोड मध्ये अंडरस्टँड करतो. सपोज मी याच्यात स्ट्रिंग टाकतो, ऍड बॅट कॅट. आता बघूया याच्यात काय डेटा आहे तो. युनिकोड इज नॉट डिफाईन्ड, सॉरी. U3. ओके. म्हणजे आपण काय, युनिकोड आहे, पण काय, 3 कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. पर कॅरेक्टर 3 डेटाज अवेलेबल आहे, 3 सिम्बॉल्स अवेलेबल आहे. सो दिस इज नोन ॲज डी टाईप. मग याच्यामध्ये काय काय असू शकतं, सपोज याच्यामध्ये आता मी काय टाकतोय, ट्रू, कॉमा, फॉल्स, अगेन ट्रू, आणि याला रन करतोय. काय झालं, दिस इज बुलियन डेटा टाईप. हा काय झालाय, बुलियन डेटा टाईप. जर याच्यामध्ये मी काय टाकतोय, 20.4, 40.2, 10.78. लेट्स रन दिस. येस. हा काय, फ्लोटिंग पॉइंट नंबरचा ऍरे झाला आहे. पण किती बिट्स पर डेटा, किती बिट्स आहे, तो आहे 64 बिट. आता हे बिट्स चेंज होऊ शकतात तुमच्या कम्प्युटरच्या अकॉर्डिंग. तुमची ऑपरेटिंग सिस्टम जर 32 बिट असेल, तर तिथे हा दिसताना वेगळा दिसेल. येस. तुमच्या मोबाईलवर हा रन होताना टोटली वेगळा दिसेल. ठीक आहे. येस. मग याच्यामध्ये तुम्ही क्लासचे ऑब्जेक्ट्स वगैरे पण टाकू शकता ऍक्च्युली. ठीक आहे, आपण ते नाही करणार आहे आता. ओके. आता माझी जी बॅटरी आहे ती ऑलमोस्ट संपत आली आहे. ठीक आहे. सो जस्ट अ सेकंड. आपण तोपर्यंत थोडा थेरी पार्ट बघून घेऊया, कारण की पायच्या बॅटरी जास्त लागते.
आपला एक छोटासा इम्पॉर्टंट टॉपिक होता बाकी. ओके. आता आपण बरेच व्हेरिएबल्स ऍट्रिब्यूट्स वगैरे बघितले आहेत. ओके, ड्युरिंग आवर उप्स सेशन. ओके, त्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट मेथड्स आहेत. ओके, वन इज नोन ॲज गेटर मेथड अँड सेकंड वन इज नोन ॲज सेटर मेथड. ओके, आता आपण थेरी पार्ट बघून घेऊया. ओके, आय डोंट थिंक सो तेवढ्या बॅटरी चालेल. आता गेटर मेथड म्हणजे काय, त्याचं नावातच आहे काय, इट इज यूज फॉर गेटिंग द डेटा. गेटिंग द डेटा म्हणजे काय, काही स्पेसिफिक डेटा घ्यायचा असेल, एकच ऍट्रिब्यूट घ्यायचं असेल, तर त्या केसमध्ये आपण गेटर ही मेथड यूज करतो. ओके, येस. तर जनरली यांची गरज काय, जसं आपण ठीक आहे, याची मेन डेफिनेशन बघून घेऊया. द दिस मेथड इज used टू रीड, काय एखादा डेटा रीड किंवा एक्सेस करायचा असेल तर आपण ही मेथड यूज करतो. स्पेशली काय, दिस मेथड इज यूज टू रीड और एक्सेस प्रायव्हेट डेटा और व्हॅल्यूज. ओके, येस. कशासाठी, ऍक्सेस फक्त रीड करण्यासाठी. सेटर मेथड कशासाठी आहे, ही कशासाठी राहील, सेम ऍज इट इजच राहील. हे सगळं ऍज इट इजच राहील. टू राईट और मॉडिफाय, टू राईट और मॉडिफाय युअर प्रायव्हेट डेटा. ओके, आता यांची ऍक्च्युअल गरज काय असते खरं तर, म्हणजे सपोज एखादी बँक आहे. ओके, त्याच्यामध्ये काय पोस्ट असते, जनरल मॅनेजर. तर स्कूलच घेऊ आपण, स्कूलमध्ये काय पोस्ट आहे, प्रिन्सिपल. ओके, त्याच्यानंतर HOD. येस, त्याच्यानंतर टीचर, त्याच्यानंतर लास्ट स्टुडंट. ओके, आता बघा, आता या प्रत्येकाकडे वेगळ्या वेगळ्या लेवलची अथॉरिटी आहे. ओके, या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या लेवलची अथॉरिटी आहे. स्टुडंट काय करू शकता, फक्त स्वतःचा डेटा जो आहे तो अप करू शकता, अपलोड वगैरे करू शकता. ओके, ते कोणतेही चेंजेस करू शकत नाही. ओके, ओके. पण टीचर जे आहे, टीचर काय करू शकता, स्टुडंटचे मार्क्स, येस, आणि अटेंडन्स हे काय करू शकता. आता हे काय करू शकता, मॉडिफाय करू शकता. मॉडिफाय तुम्ही काय करू शकता, फक्त तुम्हाला जरी अटेंडन्स वगैरे बघायची, तर ते फक्त तुम्ही रीड करू शकता. काय करू शकता, रीड करू शकता, ओनली रीड करू शकता. पण टीचर काय करू शकता, रीडही करू शकता आणि मॉडिफाय पण करू शकता. त्याच्यानंतर HOD काय करू शकतं, टीचरचे अटेंडन्स, कोणाची, टीचरची अटेंडन्स मॉडिफाय करू शकतो. ओके, त्यांच्या ज्या लिव्ज वगैरे आहे, सुट्ट्या वगैरे, लिव्ज, त्याच्यानंतर त्यांचा टाइम टेबल, हे सगळं कोण मॉडिफाय करू शकतं, HOD मॉडिफाय करू शकतो. त्याच्यानंतर प्रिन्सिपल काय करू शकतो, तुमचं जे पण ऍडमिशन आहे, तुम्हाला ऍडमिशन प्रोव्हाइड करायचंय नाही करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी कोण युटिलाइज करू शकतं, चेक करू शकतं. येस, हे कोणी पण प्रिन्सिपल लेवल पर्सन करू शकतं. तुमचे टीचर तुमचं ऍडमिशन मॅनिप्युलेट करू शकत नाही. ठीक आहे, मग आता यांची ऑथॉरिटी ठेवण्यासाठी जर आपण असं केलं काहीतरी, काय, स्कूल, सपोज मी क्लास बनवतोय, क्लास स्कूल, याला आपण वरच्या डेटाला, याला आपण कमेंट करून टाकूया.
आता इथे मी क्लास लिहिला स्कूल, डिफाईन अंडरस्कोर अंडरस्कोर, इथे काहीतरी रॅन्डम डेटा घेऊया आपण, इनिट. ओके, इथे फक्त आपण नेम टाकूया, नेम. ओके, सो इथे काय येईल, सेल्फ डॉट नेम इज इक्वल टू नेम. ओके, आता याच्यामध्ये मी गेटर मेथड लिहितो कशासाठी, नेम रीड करण्यासाठी. सो डिफाईन गेट अंडरस्कोर नेम. का, मला नेम रीड करायचंय म्हणून मी इथे काय लिहिलंय, गेट अंडरस्कोर नेम. याच्यामध्ये काय करू शकतो मी, प्रिंट सेल्फ डॉट नेम, एवढंच. ठीक आहे. सेटर मेथड असेल, काय सेटर मेथड असेल तर मला काय कशी लिहावं लागेल ती, डिफाईन सेट नेम. काय, डिफाईन सेट नेम, सेट अंडरस्कोर नेम. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय लागेल, सेल्फ लागेल आणि न्यू नेम लागेल. काय, न्यू नेम, नेम मॉडीफाय करायचं ना आपल्याला. मग इथे कसं लिहिणार, सेल्फ डॉट जुनं नेम इज इक्वल टू काय, न्यू नेम. ठीक आहे. मग लेट्स क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ दिस. सो student1 इज इक्वल टू काय, स्कूल. येस, स्कूल. ह्याला पास काय करावं लागेल, नेम. तुमच्यापैकीच आपण नेम घेऊया. जस्ट अ सेकंड, मी अटेंडन्स घेऊन टाकतो पहिले. जर लॅपटॉप बंद झाला तर परत प्रॉब्लेम होईल. जस्ट अ सेकंड गाईज, मी अटेंडन्स घेऊन टाकतो पहिले. कोणीच ऑफलाईन जाऊ नका अटेंडन्स होईपर्यंत. ओके. आता इथे सिंपल काय प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला, गेट नेम आणि सेट नेम. आता मी इथे काय घेतलं, एखादं तुमच्यापैकी आपण नेम घेऊया. सो सो रोहित. येस, आता हे नेम घेतलं आपण आणि ही सिस्टम आपण बनवली आहे. काय, एवढा नेम घेतलाय आपण आणि एवढा पार्ट आपण बनवला आहे. ठीक आहे. सपोज मला काय करायचं आता, लेट्स प्रिंट द नेम. तर प्रिंट करण्यासाठी मेथड कोणती आपली, गेट मेथड आहे. काय, गेट मेथड s1 डॉट काय, गेट नेम. ओके, जर मी रन केलं तर काय होईल, मला रोहित नाव मिळेल, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मला जर नेम चेंज करायचंय, मला काय करायचंय, नेम चेंज करायचंय. सो s1 डॉट काय, सेट नेम. ओके, तर नवीन नाव काहीतरी पास करावं लागेल. सो पण इथे नील टाकूया. ओके, आणि त्याच्यानंतर परत स्टुडंटचं नवीन नाव जे आहे ते प्रिंट करूया. तर नाव प्रिंट करण्यासाठी तुम्ही s1 डॉट नेम असं वापरू शकता, काही इश्यू नाहीये. आता काय झालं, तुमचं जुनं नाव काय होतं, रोहित. नवीन नाव काय आहे, नील. ओके, सेटर मेथडने काय करताय, तुम्ही नाव सेट करताय, गेटर मेथडनी रीड करताय. आता हे असं का बरं, जेव्हा आपण तुम्ही ऍक्च्युअल मध्ये गेट मेथड कॉल करणार, तर तुम्हाला ना इथे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये इथे लॉग इन करावं लागेल. कोणाचं लॉग इन लागेल, इथे लागेल टीचरचं किंवा स्टुडंट. इथे कोणाचे लॉग इन चालेल, टीचर और स्टुडंट. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये त्याच्यासाठी कोड राहतो वेगळा. सेट करायचं असेल लॉग इन, येस, फक्त सेट करायचं असेल तर कोणाचं लॉग इन लागेल, फक्त आणि फक्त टीचरचं लॉग इन चालेल इथे. ओके, मग इथे
काय करतो आपण प्रत्येक ऍट्रिब्यूटला किंवा जो डेटा आपल्याला मॉडिफाय करायचा आहे रीड करायचा आहे त्याच्या आधी आपण काय लावतो ऍक्च्युली इथे लॉग इन किंवा लॉग इनचं किंवा कोणाला कोणती ऑथॉरिटी द्यायची त्या ऑथॉरिटी वाईज इथे कोड लिहिलेला असतो त्याच्यासाठी तुमची गेटर सेटर मेथड असते आपण उद्याला थोडं डिटेलमध्ये पाहूया कारण की आता जास्त वेळ चार्जिंग राहणार नाही टू सी द एक्झाम्पल्स ऑल्सो ठीक आहे पण डेट गेटर सेटरचा डिसएडव्हान्टेज काय 10 गोष्टी जर असतील इथे नेम एज रोल नंबर वगैरे 10 गोष्टी असतील तर तुम्हाला 10 गेटर मेथड लागतील 10 सेटर मेथड लागतील ओके ही काहीच नाही वेगळं काहीच नाही आहे फक्त प्रत्येक गोष्टींसाठी आपण गेट आणि सेट या स्टँडर्ड नावाने मेथड्स बनवायच्या आणि प्रत्येक मेथडला एक ऑथॉरिटी असते जेव्हा आपण डेटाबेससाठी मायस्क्यूएलच्या डेटाबेससाठी कोड करूया तेव्हा आपण हे पार्ट चेक करूया ठीक आहे येस सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर ठीक आहे सो टुमॉरो सेम टायमिंगला रेग्युलराइज करू आपण थँक्यू